नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय शिवराय. आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या माता भगिनींचं माहिती असायलाच पाहिजे या चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा थंबनेल बघितल्यावरती आजचा विषय तुम्हाला कळलाच असेल की काय आहे ते. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉनमध्ये ऑल या सेक्शनला क्लिक करा. सो आमचे नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेला आणि गाजत असलेला विषय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेसाठी सध्या लाखो महिला या योजनेसाठी फॉर्म भरत आहेत आणि लाखो महिलांनी अद्याप भरून झालेले आहेत आणि अजून काही जणांचे बाकी आहेत. सो ज्यांचे भरून झालेत त्याच्यात येणारे प्रॉब्लेम्स पहिले आपण डिस्कस करूया. सो पहिला म्हणजे ज्यांचे फॉर्म भरून झालेत त्यांचं एकतर काही जणांचे ॲक्सेप्ट आलेत. ज्यांचे ॲक्सेप्ट आलेत त्यांनी पहिल्यांदा जाऊन आपलं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते बघून घ्या, कारण त्याद्वारेच तुम्हाला पैसे अकाउंटला येणार आहेत. जर अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीत. तर तो पहिल्यांदा ते काम करून घ्या. दुसरं, काही जणांचे सध्या पेंडिंगमध्ये आहेत, तर घाबरून जाऊ नका. पेंडिंगमधले असतील ते रिव्ह्यूमध्ये येतील आणि रिव्ह्यूमधून नंतर पुढे जे होतील रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट होतील ते नंतरची गोष्ट आहे. ज्यांचे रिव्ह्यूमध्ये असतील त्यांनी घाबरू नका, कारण त्यांचे पुढे रिव्ह्यूमधून रिजेक्ट ॲक्सेप्ट जे होतील ते. ज्यांचे रिजेक्ट झालेत त्यांनी घाबरू नका, कारण रिजेक्ट झाल्यांना रिअप्लाय करण्याची संधी आहे. त्यामुळे ज्यांचे रिजेक्ट झालेत त्यांनी घाबरू नका. पण रिजेक्ट का झालेत ह्याचं कारण त्यांनी दिलेलं असतं, ते कारण बघून घ्या. ज्या कारणाने तुमचं रिजेक्शन झालंय त्याच्यावरचा उपाय शोधून काढा आणि ती चूक तुमची पहिल्यांदा सुधारून घ्या. नंतर राहिलं आता पेंडिंग आणि रिव्ह्यूमध्ये बरेच दिवस झालेत लोकांचे फॉर्म पेंडिंगमध्ये असा विचार असेल की का माझा पेंडिंगमध्ये. तर महाराष्ट्रातील काही कर्मचारी जे आहेत, महाराष्ट्र शासनाचे काही कर्मचारी आहेत, ते संपावर गेलेले आहेत आणि ते संपावर गेल्यामुळे बराचसा लोड भरपूर बाकी आहे. हा लोड सगळा क्लिअर करेपर्यंत वेळ जाईल थोडासा. सो घाबरू नका आणि पॅनिक होऊ नका. तो तुमचा पुढे फॉर्म ॲक्सेप्ट रिजेक्ट काय व्हायचा तो होईल नंतर. सध्या रिव्ह्यूमध्ये घेतल्यावरती कळेल आपल्याला तुम्हाला ते. आणि झालं आता हा इकडे झाला, हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आज आपण हे करणार आहोत तो म्हणजे फॉर्म भरताना येणारे प्रॉब्लेम. तर पहिल्यांदा कसं होतं की जे ऑफिशियल पोर्टल आहे ते ऑफिशियल पोर्टल जे चालू होतं त्याच्यावरती फॉर्म भरता येत होते. त्याच्यावरती बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत, बऱ्याच जणांचे ॲक्सेप्ट झालेत, रिजेक्ट झालेत, जे काय झालं असेल ते. पण बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि ते भरत असताना नंतर अचानक ते पोर्टल बंद झालं आणि नारी शक्ती ॲप चालू झाला. तर पोर्टल बंद करण्याचं कारण म्हणजे त्या पोर्टलमध्ये काही चेंजेस करायचे होते, त्यासाठी ते पोर्टल बंद करण्यात आलं. सो आता ते चेंजेस पण झालेले आहेत आणि नारी शक्ती ॲप जो आहे तो चालू झालेला होता. आणि नंतर मग नारी शक्ती ॲप जेव्हा व्यवस्थितरित्या चालू होता आणि त्यात सर्वसामान्य महिलांना काही अडचण न येता तो फॉर्म भरता येत होता, त्यावेळेस अचानक नारी शक्ती ॲप पण बंद झालं आणि मग हे पोर्टल जे बंद झालेलं ते परत चालू झालं. आणि ते पोर्टल जे चालू झालं तेही 2 दिवस व्यवस्थित चाललं आणि तिसऱ्या दिवशीपासून परत गोंधळ चालू झाला. या ज्या फॉर्म भरायच्या प्रक्रियेमध्ये गोंधळ भरपूर आहे. तर माझी महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की नारी शक्ती ॲप हा जो आहे हा चालू करा. दुसरी गोष्ट म्हणजे हा गोंधळ का झाला, कसा झाला हे आपण पहिल्यांदा बघून घेऊया. तर आता आपण पहिल्यांदा गुगल क्रोम ओपन करूया. आता त्याच्यावर साईट जी आहे ती टाकून घेऊया. laडकीबहीण.महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या साईटवर जाऊन असा इंटरफेस येईल. मग नंतर तुम्हाला या ज्या साईटवरती तुम्हाला जर यायचं असेल फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला लॉग इन करावं. तर लॉग इनसाठी तुम्हाला एक तुमचा अकाउंट लागतं. ते अकाउंट क्रिएट करायला तुम्हाला जायचं आहे 3 डॉटवरती. सो आता आपण त्या 3 डॉटवरती जाऊया. तो खाली बघाल तर लॉग इन येतं तुम्हाला इकडे. इथे खाली लॉग इन आलं आहे अर्जदाराचं. सो आता इकडे आमचं ऑलरेडी लॉग इन होतं त्यामुळे डायरेक्ट ओपन झालेलं आहे. सो मी पहिल्यांदा लॉगआउट होऊन घेतो आणि तुमच्यासाठी परत लॉग इन होऊन दाखवतो की कसं होतं ते. सो आता मी लॉगआउट होऊन घेतो आहे. लॉगआउट बघा, लॉगआउट सक्सेसफुली आलेलं आहे. लॉगआउट झालेलो आहे मी इथून. आता इथून लॉगआउट झाल्यावरती आपल्याला परत अकाउंट एक तुम्हाला कसं क्रिएट करायचं दाखवतो. इथे आलेलो आहे आणि इथे अकाउंट क्रिएट करताना तुम्ही खाली बघाल तर खाली एक क्रिएट अकाउंट आलेलं आहे. तिथे आधी गेलो. इथे तुम्हाला सगळी डिटेल्स भरायची आहे आणि इथे डिटेल्स भरताना तुम्ही बघाल तर पहिलं फुल नेम्स वगैरे तुमचं इंग्लिशमध्ये फुल नेम वगैरे भरायचं आहे, सगळं करायचे. सगळी जी डिटेल्स दिली आहे ती डिटेल्स तुम्ही भरायचे. मोबाईल नंबर आहे, तुमचा पासवर्ड आहे, परत कन्फर्म पासवर्ड आहे. जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड कन्फर्म करा.
पासवर्ड कन्फर्म करताना तुम्हाला एक लेटर, एक कॅपिटल लेटर, एक बाकी तुम्हाला स्मॉल लेटर काय टाकायचे ते, एक नंबर आणि एक सिम्बॉल, म्हणजे सिम्बॉल तुम्हाला @ वगैरे कुठलाही सिम्बॉल तुम्हाला टाकायचं टाकू शकता तुम्ही. तर आता आपला पासवर्ड वगैरे टाकून झालेला आहे. पासवर्ड टाकून झालेला खाली तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा कुठला आहे तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुमचा कुठला तालुका आहे. तालुक्यानंतर तुमचं विलेज ज्या विलेजमध्ये तुम्ही राहतात तो विलेज सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जातं की तुमचं कॉर्पोरेशन मुंबई कॉर्पोरेशन येतात आहे, नाहीतर नॉट ॲप्लिकेबल टाकायचं. आणि नंतर तुमचं मुंबई कॉर्पोरेशन असेल तर त्याच्यामध्ये तुमचा वॉर्ड कुठला येतो तो वॉर्ड टाकायचा आहे तुम्हाला. सो आपण वॉर्ड टाकून घ्या. वॉर्ड टाकून झाल्यानंतर आता मेन प्रॉब्लेम येतो तो इकडे सामान्य महिला म्हणून एक ऑप्शन होता, तो ऑप्शन इथून गायब झालेला आहे. हा मेन प्रॉब्लेम इथे सुरू झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की कुठला प्रॉब्लेम येतो तर हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता आपण बघितला की गोंधळ का झाला, कशाने झाला. तो जो शेवटचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रायटेरिया दिल्या, म्हणजे वेगवेगळी व्यक्ती नेमून दिलेले आहेत की त्यांच्याकडे जाऊन तुम्ही फॉर्म भरायचा. ह्याच्यामध्ये वरती एक सामान्य महिला हा एक ऑप्शन होता. त्याच्यामध्ये तुम्ही सामान्य महिला पण सहजरित्या फॉर्म भरू शकत होतात. पण आता झाला असा प्रॉब्लेम की सामान्य महिला जो ऑप्शन होता तो तिथून काढून टाकला गेलेला आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही तिथे फॉर्म नाही भरू शकत, म्हणजे सामान्य महिला फॉर्म नाही भरू शकत. जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर ज्या व्यक्ती तुम्हाला तिथे निवडून दिलेले आहेत त्यांच्याकडे तुम्ही जाऊन फॉर्म भरायचा. सो तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थितरित्या ते सांगतात तसं ते तिथे त्यांच्याकडे जमा करायचे आणि मग त्यांना तुम्हाला जो OTP येईल तो त्यांना द्यायचा आहे आणि मग तुमचा फॉर्म फिलअप होईल. आता तुम्ही फॉर्म कसा आणि कधी भरायचा हा एक आपला विषय होता. सो आता तुम्ही फॉर्म कसा आणि कधी भरायचा याच्यावरती तुम्हाला मी सांगतो. एकतर तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. एकतर तुम्हाला फॉर्म ज्या व्यक्ती दिल्यात त्यांच्याकडे भरायला द्यायचा, मग ते व्यक्ती कधी पण भरेल, जेव्हा त्यांना OTP येईल तेव्हा तुम्हाला तो द्यायचा आहे. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग म्हणजे तुमचा जर आता तिथे लॉग इन करायला अकाउंट लागतं एक, तर ते अकाउंट तुमचं तयार होत नसेल तर तुमच्या आसपास जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल माझा फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे, मी सक्सेसफुली फॉर्म भरलेला आहे, तर त्यांचं जे अकाउंट आहे म्हणजे त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचा पासवर्ड तुम्ही घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही त्यांच्या ज्या अकाउंट आहे त्या अकाउंटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता. सो हा आपण एक ऑप्शन काढलेला आहे, असं आम्ही केलेलं आहे. सो याच्यावरती तुम्हाला एका ह्याच्यावरती तुम्हाला बरेचसे फॉर्म भरू शकतात. तर त्यांचं कोणाचं अकाउंट असेल तर त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यात जर त्यांनी नाही दिला, जर मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला नाही दिला, ते म्हणाले की आम्ही भरून देतो, तर तुमचे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते त्यांच्याकडे द्या, त्यांना भरायला सांगा, त्यांना रिक्वेस्ट करा की आमचा फॉर्म भरून द्या. आणि जर नंतर त्यांनी फॉर्म भरून झाला की त्यांना OTP वगैरे द्या, सगळी पुढे प्रोसिजर करायला सांगा. हा एक मार्ग झाला. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला आता फॉर्म कधी भरायचा. जर तुमच्याकडे अकाउंट क्रिएट असेल आणि जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील, जर तुमच्याकडे स्वतःचा अकाउंट असेल आणि जर प्रॉब्लेम्स येतील, तर फॉर्म कधी भरायचा हे तुम्हाला मी सांगतो. तुमचं अकाउंट असेल आणि ते लॉग इन व्यवस्थित झालं असेल आणि लॉग इन व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही आधार नंबर टाकायचा असतो, कॅप्चा टाकायचा असतो, मग तुम्हाला OTP येतो, तो OTP तुम्ही टाकायचा असतो. OTP टाकल्यावरती सध्या प्रॉब्लेम असा येतो की OTP टाकल्यावरती इनव्हॅलिड OTP वगैरे येत आहे किंवा सर्व्हर डाऊन वगैरे असे ऑप्शन्स येत आहेत. सर घाबरून जाऊ नका, तुम्ही कंटिन्यू करत राहा. जर तुम्हाला दिवसा वेळ असेल तर तुम्ही सारखं तो OTP टाकत राहा आणि ते करत राहा, कारण जो एक OTP आला असतो त्याला तुम्हाला एक सर्टन टाईम लिमिट असतो 10 मिनिटाचा. त्या 10 मिनिटात तुम्ही सतत करत राहा, कारण की ज्या पोर्टलवरती आहे या पोर्टलवरती सध्या ट्रॅफिक एवढा जाम आहे की आता जे पैसे जे मिळणार आहेत ते महाराष्ट्र शासनाने घोषणा केली की लवकर मिळणार आहेत पैसे. सो सगळ्यांना आता घाई लागलेली आहे की माझा पण व्हावा, त्यासाठी सगळ्याच महिला प्रयत्न करत आहेत. तर त्यामुळे या पोर्टलवरती ट्रॅफिक खूप जाम आहे, त्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम सगळ्यांचाच होतो आहे की सर्व्हर तेवढा लोड घेत नाही आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो आहे. तर तुम्ही कंटिन्यू ट्राय करत राहा, कधीतरी तुमचं ते होऊन जाईल. आणि जर तुम्हाला असं सारखं करून कंटाळत असेल तर तुम्हाला एक सर्टन वेळ सांगतो की त्या वेळेत तुम्ही फॉर्म भरू शकता. रात्री 2 नंतर ते सकाळी 6 पर्यंत या वेळेत जर तुम्ही फॉर्म भरलात तर त्यावेळेस ट्रॅफिक खूप कमी असतो. त्यावेळेस जर तुमचा तो OTP टाकला तर तो लवकर व्हेरीफाय होतो, कारण की त्यावेळी ट्रॅफिक थोडा कमी असतो, माणसं थोडी कमी फॉर्म भरत असतात आणि सर्व्हर लगेच तो प्रोसिजर करतो. नारी शक्ती ॲप आणि या पोर्टलबद्दल काही अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा,
म्हणजे आमचे जे येणारे अपडेट्स आहेत आणि येणाऱ्या माहिती आहेत ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील ते आम्हाला कळवा, म्हणजे जेणेकरून आम्ही त्यावर काहीतरी मार्ग काढू, त्यावर काहीतरी सोल्युशन काढू शकतो आणि तुमचा देखील फॉर्म व्यवस्थित सक्सेसफुली अप्रूव्ह होईल. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. याच चॅनलवर माहिती असायलाच पाहिजे.